काँग्रेसचे आमदार असलम शेख आपल्या सोबत आहे। सर, 2 दिवसाचा पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये मुंबईमध्ये जवळपास 10 जणांपेक्षा जास्त जणांचा वेगळ्या घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे। मिसिंग लिंक ज्याच्यावरती करोडो रुपये खर्च केले होते, ते मे मध्ये उद्घाटन होतं आणि जुलैमध्ये तो बंद करावा लागतो एका 24 तासाच्या पावसामुळे। कसं बघता? प्रशासनाने सांगितलं होतं की खूप चांगलं काम झालेलं आहे। पहिल्यांदा तर मी पहिल्या दिवशीपासून म्हणजे पाऊस येण्याच्या अगोदरच सांगितलं की सफाई बरोबर झालेली नाही आणि मुंबईकरांना दिशाभूल करून भारतीय जनता पार्टी महानगरपालिकामध्ये बसलेली आहे। ते चमत्कार दाखवणार होते। खरं का मुंबईकरांना चमत्कारच भेटलाय। डे 1 पासून लोकांचा जीव जात आहे। मॅनहोल मध्ये लोक जात आहेत, नाल्यामध्ये लोक पडत आहेत, झाडाचे याच्यात जात आहेत। म्हणजे आणि बेसिकली आता त्यांचं इन्स्ट्रक्शन काय लोकांना की जिथे झाड आहे त्याच्या बाजूत न जा। म्हणजे तुम्ही झाडाची छाटणी नाही करायची आणि लोकांना सांगायचं की असं जा तसं। मॅनहोल तुम्ही भरून व्यवस्थित करून घ्या, असं हायकोर्टाने निर्देश दिल्यानंतर पण झालेलं नाही। आता झाला गोष्ट ते जी एवढा मोठी घटना घडली मिसिंग लिंकच्या संदर्भात, त्यामध्ये आधीच डिपार्टमेंटनी सांगितलं होतं की ते फिजिबल नाही, त्यामध्ये बरीच काय कामं पहिला आधी करावं लागेल, पण टेंडर काढायचं होतं लवकर। आपल्याला केवढं जास्त जास्त टेंडर काढता येईल, केवढं जास्त जास्त आपल्याला मलाई खाता येईल, त्या संदर्भात हे झालं आणि पहिल्या पावसामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये चमत्कार झाला। पण आज जे आहे ते नाना पटोले सुद्धा सभेमध्ये म्हणाले की पृथ्वीराज चव्हाण जे माजी मुख्यमंत्री आहेत राज्याचे, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की मिसिंग लिंकचं काम जे आहे त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत। इतकंच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हटलं होतं की 2013 मध्ये जे काँग्रेसला जमलं नाही ते आम्ही मिसिंग लिंकच्या द्वारे, समृद्धी महामार्गाच्या द्वारे करून दाखवलं। पृथ्वीराज चव्हाण साहेब एक रिस्पॉन्सिबल चीफ मिनिस्टर होते, फार अभ्यासी होतो। त्यांनी हे काम का नाही घेतलं? कारण त्यामध्ये जे फिजिबिलिटी रिपोर्ट जे टायमाला आली होती त्या टायमामध्ये त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की एवढी कठीणाई म्हणजे पुढे असे असे हादसा होण्याचे चान्सेस आहेत, म्हणून त्यांनी तिथे थांबून घेतलं होतं। आता नवीन सरकार आला, त्यांनी त्या फिजिबिलिटीचा काय त्यांनी मान्यच केलं नाही आणि काढलं, मग हे नुकसान झालं। जर ते चव्हाण साहेबांनी जे दिलं होतं किंवा डिपार्टमेंटनी सांगितलं होतं काय काय त्रास त्यामध्ये होणार, त्याच्यावरती जर लक्ष दिलं असतं तर ही घटना घडली नसती। तर दुसरीकडे जर राजकीय चर्चा बघितली तर एका बाजूला प्रशासनाचं, सरकारचं काम दिसून होतं, पण राजकीय चर्चांना उधाण आलंय की तुमच्या सोबत असलेला शरद पवार राष्ट्रवादी यांचा पक्ष जो आहे तो एनडीए ला पाठिंबा देणार आहे, त्यांच्यामध्ये सहभागी होणार आहे। मला समजामध्ये येत नाही की हे कोण चालवत आहे। कधी तिकडे जाणार, कधी काँग्रेसमध्ये येणार, कधी हे करणार, मला वाटत नाही। खरं म्हणजे एवढे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना जेव्हा काय करायचं असेल ते प्रेस बोलवतील आणि सांगतील ना, म्हणजे अशीच काय बातमी चालवणं योग्य नाही। तर आपल्या सोबत होते असलम शेख, ज्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की सध्या तरी शरद पवार हे एनडीएचा भाग होतील की नाही याच्यावरती अद्याप फक्त चर्चा सुरू आहे। मात्र जर शरद पवार एनडीएचा भाग होणार असतील तर शरद पवारांचं आतापर्यंतचं व्यक्तिमत्व पाहिलं तर ते प्रेस घेऊन ही स्वतःच या बाबतीत माहिती देतील अशा प्रकारचं वक्तव्य, अशा प्रकारची माहिती जी आहे ती काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ललितसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई।